आपलं घर हे निवारा, सुरक्षितता तर देतच, पण त्याही पलीकडे आपल्या भावना त्या घराशी जोडलेल्या असतात आणि म्हणूनच ते आपल्याला आपलंसं वाटतं. जगात कुठेही कितीही सुखसुविधा मिळत असल्या तरी कधी एकदा आपल्या घरी परत येतो असं आपल्याला होतं. आपलं स्वतःचं घर हे सर्वात हक्काचं, उबदार, प्रसन्नता देणारं, आपल्या स्वप्नांच्या, ध्येयाच्या पूर्ततेसाठी बळ देणारं असं ठिकाण असतं. अहो घरच का, आपण काम करतो ते ऑफिस, कारखाना, इथल्या वास्तूशी सुद्धा आपलं नातं जडतं. याशिवाय आपण राहतो त्या परिसरामध्ये, त्या शहरामध्ये ऐतिहासिक वास्तू असल्या तर त्या पाहूनही आपल्या मनात अभिमान दाटून येतो. या वास्तू उभारण्यापूर्वी नगररचनाकार, वास्तुविशारद, अभियंता ते अगदी सर्वसामान्य मजुरापर्यंत अनेक व्यक्ती राबत असतात. वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्रामध्ये गेली 15 वर्ष कार्यरत असलेली युवा वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर हिला आज आपण आमंत्रित केले. ग्रीष्मा नमस्कार. नमस्कार. आणि ती आज आपल्याला तिचे या क्षेत्रातले अनुभव सांगणार आहे. वास्तू संवर्धन हा एक वेगळा विषय आहे, तर त्याविषयीही जाणून घ्यायला आवडेल. तर मुळात वास्तू निर्मिती आणि संवर्धन या क्षेत्राची निवड कशी केली? लहानपणापासूनच मला डॉक्टर बनणं किंवा इंजिनियर बनणं एवढा कल नव्हता. त्यामुळे अभ्यास खूप केला असं वगैरे पण नव्हतंच. पण ड्रॉइंगची आवड होती, काहीतरी बनवायची इच्छा असायची कायम. हां हां. आणि क्रिएटिव्हिटीकडे विचार सगळ्यांपेक्षा वेगळे वाटायचे घरातल्यांमध्ये. त्यामुळे मला जसे कपडे आवडायचे तसे माझ्या बहिणीला आवडायचे नाहीत. सगळ्यांची चॉईस कायम वेगळीच पडायची माझी. हां हां. त्यामुळे मला असं थोडंसं वेगळंच वाटायचं की मी काहीतरी वेगळा विचार करते की काय. आणि मग हळूहळू त्याच्यातनं सॉफ्टवेअर शिकत गेले थोडे बहुत. कम्प्युटर इंट्रोड्यूस झाला. हां. 10वी-12वीतच मी ऑलरेडी कम्प्युटर शिकायला सुरुवात केलेली. ज्याच्याने मला ॲनिमेशनकडे थोडंसं कल जास्त होता. हां. सो ॲनिमेशनमध्ये फोटोशॉप वगैरे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स लागतात. पण तेव्हा ॲनिमेशन हे डिग्री नव्हती मिळत. बरं. आणि तेव्हा एवढं प्रचलित पण नव्हतं की आई वडील म्हणतील की जा, डिग्री नाहीये पण करिअर कर म्हणून. त्यामुळे मग दुसरी फील्ड ही एक ऐकून माहिती होती हां. मित्रमैत्रिणींमध्ये की आर्किटेक्चर करावं. घरातलं कोणी नव्हतं या नाही, क्षेत्रात? कोणीच नाहीये घरात माझ्या. हां. आणि माझा काका एक सिव्हिल इंजिनियर होता, पण त्याचा आर्किटेक्चरशी परत काही संबंधच नाहीये. तर मग तो विचार करून मी एक्झाम दिली मैत्रिणींबरोबर 12वीत. मग CET काही दुसरी दिली नव्हती. हां. इंजिनिअरिंगची, मेडिकलची काहीच दिली नव्हती. फक्त ही एक आर्किटेक्चरची दिली. चांगले मार्क मिळाले आणि ॲडमिशन खूप चांगल्या कॉलेजमध्ये झाली माझी. त्यामुळे मग मी कंटिन्यू केलं. अच्छा. केल्यानंतर मला त्याचा जो फायदा झाला हां. तो जास्त इम्पॅक्टफुल होता. अच्छा. शिक्षण मुंबईमध्येच झालंय? मुंबईत. हां. मुंबईत कमला रैजा म्हणून एक कॉलेज आहे. इंडियामधलं वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे. टॉप 5मध्ये येतं ते. तर तिकडे केलं आहे मी माझं आर्किटेक्चर. अच्छा. आणि मग तिकडे मला विचार कळायला लागले. जे मला आधी वाटायचं की माझे वेगळे विचार आहेत, पण ते काय वेगळे पण आहे आपल्यामध्ये हे तिकडे मला जाऊन कळलं. अच्छा. सो ते मला खूप महत्त्वाचं टप्पा होता माझ्या आयुष्यातला. 5 त्याचा वर्ष शोध लागला असं म्हणता Yes, येईल. अगदी. आणि मास्टर्स पण तिथूनच केलं? हो, मी मास्टर्स पण पहिले होती इच्छा बाहेर जाऊन करायची. पण लग्नानंतर जे माझं सासर आहे ते पण 40 वर्ष आमची स्वतःची प्रॅक्टिस आहे माझ्या सासऱ्यांची. तर त्यांना जॉईन केल्यावरती असं वाटलं की इथेच प्रॅक्टिस करायची आहे, तर आपलं परिसर आणि आपलं शहर हे कसं वर्क करतं ते जाणून घेणं जास्त महत्त्वाचं आहे देन की बाहेर जाऊन शिकून येऊन. कारण खूप जणांना बघितलं जे बाहेर जाऊन शिकतात पण परत इंडियात आल्यावर त्यांना तेवढं प्रोफाईल मिळत नाही. कारण त्यांचं नॉलेज त्या देशाशी लिमिटेड राहतं. बरोबर. आणि प्रत्येक देशामधल्या वास्तूंच्या रचना ह्या त्या त्या देशातल्या संस्कृतीशी सुद्धा संस्कृतीशी जोडलेल्या आहेत. प्लस तिकडचे रूल्स आणि रेग्युलेशन्स हा महत्त्वाचा भाग होतो. जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो. आजूबाजूला रोडवर एक बिल्डिंग आल्यावर तिकडे 100 लोकांचं फुटफॉल वाढतो. रोडवरती ट्रॅफिक वाढतं, चहाच्या टपऱ्या येतात आजूबाजूला. हा सगळा एकंदरीत इम्पॅक्ट होत असतो. सो हा त्याचाही विचार करावा लागतो. सराउंडिंग माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, इथपासून विचार करायचा असतो खरं. अच्छा. त्यामुळे हे ऐकायला खरंच छान वाटतंय. पण मुंबईत तर आपण इतक्या दाटीवाटीने इमारती पाहतो. आता लँड रेट वाढल्याचा प्रॉब्लेम आहे. मुंबईला लोकांनी इतकं ग्लॉरिफाय करून ठेवलंय की मुंबई म्हणजे स्वप्ननगरी वगैरे. त्यामुळे सगळ्यांना मुंबईत यायचं आणि मग लँडचं आहे एवढी जमीन तेवढीच आहे, वाढू नाही शकत अजून. तर त्याच्यातच लोक वाढवत चाललेत.
तुमचा स्वतःचा फॅमिली बिझनेस, कुटुंबाचा व्यवसाय आहे आणि त्यामध्येच आपण जायचं आहे म्हटल्यानंतर सोपं असेल ना तुलनेने? आम्ही या क्षेत्रात गेले 40 वर्ष आहोत. आमच्या कंपनीचं नाव आहे नंदापूरकर असोसिएट्स आणि आम्ही गेले 40 वर्ष आर्किटेक्चर आणि इंटिरियर आणि अर्बन प्रॅक्टिस करत आहोत. सोपं होतं, पण एकत्र काम करणं विथ फॅमिली थोडंसं फरक पडतो. कारण तुम्ही 24 तास एकत्र असता आणि नंतर एका पॉईंटला कंटाळा पण येतो एकमेकांचा. जी माणसं घरात तीच पुन्हा तीच. ऑफिसमध्ये. म्हणजे मला मूल होण्याआधीपर्यंत तर आम्ही फक्त कामच करायचो. घरी जाऊन पण काम, ऑफिसला पण काम असंच व्हायचं. पण त्याच्यानंतर थोडं थोडं बदललं. आता आम्ही सध्याचं जनरेशन पण वेगळं झालंय, त्यांना पण वर्क लाईफ आणि फॅमिली लाईफ बॅलन्स हवा आहे. तर आम्ही पण हळूहळू तो सुरू केला. आता बघूया. बरोबर. करिअर करण्यासाठी स्वतःला एस्टॅब्लिश करणं, सिद्ध करणं हे तुलनेने सोपं गेलं का? बॅकग्राऊंड वाईज कॉन्टॅक्ट्स मिळायला पटकन सोपं होतं. पण इथे थोडासा असा होता की आमची जुनी प्रॅक्टिस थोडी वेगळ्या पद्धतीची होती. म्हणजे मी आणि माझा नवरा तो पण आर्किटेक्ट आहे, तो अर्बन डिझायनर आहे. अच्छा. आणि मी अर्बन कॉन्झर्वेशनिस्ट आहे. तर आम्ही मास्टर्स पण एकत्रच केलं आहे. बरं. तर आमची थोडं विचाराची पद्धत किंवा काम करण्याची पद्धत ही थोडी डिझाईन ओरिएंटेड आहे. म्हणजे आम्हाला डिझाईन्स करायला आवडतात. आम्हाला दररोज नवीन काहीतरी क्रिएट करू का आपण, हा जो एक वेगळा आनंद आहे ना, तो अनुभवायला खूप आवडतो. म्हणजे नुसत्या इमारती बांधायच्या नाही. म्हणजे आमची फिलॉसॉफी पण त्यामुळे आम्ही असंच म्हणतो की आम्ही नुसते बिल्डिंग नाही बांधत आहोत. एक सोपे गोष्ट आहे की एक डॉक्टर, आपल्याला आजार झाला की आपण डॉक्टरकडे जातो. पण वास्तू ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला आजारी पडूच देऊ शकत नाही. बरं. इतकं सुंदर तुम्ही त्याला बनवू शकता. आणि वास्तुशास्त्र अशा ज्या आपल्या जुन्या गोष्टी आहेत, जे आपल्याला हेरिटेज म्हणतो आम्ही, आता कल्चरल हेरिटेज म्हणतो त्याला, तर त्या गोष्टींचा आपण जर वापर केला खरोखर, आणि त्याच्याकडे डोळस वैज्ञानिक दृष्टी असायला हवी नाही का? असं वाटतं की या लेवलवरती जर सिटीज डिझाईन झाल्या, ट्रॅफिक मुंबईचा, या गोष्टी आमच्या लेवलवर आम्ही सॉल्व्ह करू शकतो जर चांगले आर्किटेक्ट्स आणि अर्बन प्लॅनर्स म्हणा, डिझायनर्स म्हणा, हे जर गव्हर्नमेंट लेवलला किंवा अशा गोष्टीवरती काम करायला असतील तर हे प्रॉब्लेम्स, हे इश्यूज टॅकल करता येऊ शकतात सोप्या पद्धतीने. म्हणजे नगररचना आणि वास्तुरचना या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या आहेत. बरं, पण मग अनुभवासाठी उमेदवारी ही सुद्धा तुमच्या स्वतःच्या व्यवसायात केली की कसं? मी केलंय काम आधी 1-2 जागी करून बघितलं प्रयत्न, आणि मग इथे ह्या स्वतःच्या ऑफिसमध्ये जॉईन केलं. बरं. जेव्हा मी आधी काम करत होते तिकडे मला लक्षात आलं की मला संवर्धन हा विषय जास्त आवडतोय. कारण एक तुम्हाला काळा किल्ला म्हणून माहिती असेल, धारावीमध्ये एक छोटासा किल्ला आहे. तिकडे आम्ही साईटवरती गेल्यावरती आम्हाला लक्षात आलं की एक एवढी छोटीशी वास्तू आहे, पण ती लोकांनी ज्या पद्धतीने त्याला वापर करायला सुरुवात केलंय, ते एक वेगळंच हे आहे की प्रोटेक्शन आहे त्याला, ASI मॉन्युमेंट आहे, सगळं आहे. सो कम्युनिटी आजूबाजूची ही या हेरिटेज बरोबर म्हणा किंवा या जुन्या वास्तू आहेत ज्या त्यांच्या बरोबर वाढतायत, सो त्यांना त्याच्याबद्दल एक आपुलकी असते, आपलेपणा असतो. आणि त्यांनी स्वतःबरोबर ते वास्तूला पण वाढताना बघितले, एज होताना बघितले. एक स्टोन असतो तो स्वतःचा पण लेअर सोडत जातो एक एक, किंवा त्याला एक पटीना म्हणून आम्ही टर्म वापरतो, त्याला एक कलर चढतो, त्याच्यावर थर येतो, त्याचे रंग बदलतात ओव्हर द इयर्स. सो ह्या गोष्टी त्या लोकांनी तिकडच्या ऑब्झर्व केलेल्या असतात. आणि त्यामुळे हे खूप महत्त्वाचं फील्ड वाटलं मला की ह्या गोष्टी लोकांपर्यंत गेल्या पाहिजेत. हे नकळत होतंय त्यांच्याकडनं, त्यांना काही त्याचा, कारण ही फील्डच त्यांच्यासाठी नवीन आहे, जास्त नॉलेज नाहीये, त्याविषयी जागृती करणं हे सुद्धा घडू शकतं. आणि लोकांनीच कन्झर्वेशन केलेलं जास्त बेटर आहे, कारण ते त्यांच्या पद्धतीने करू शकतात. बरोबर. ग्रीष्मा, तुझे काही महत्त्वाचे असे वास्तू संवर्धनाचे प्रकल्प त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. सध्या आम्ही बघायला गेलं तर CST स्टेशन जे आपलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, येस, तर त्याचं आत्ता सध्या काम चालू आहे. तुम्ही येता जाता बघू शकता. आत्ता मी डोमवरती काम करतोय. तिकडे काम करताना वरती चढणं तिथपासून सुरुवात आहे. सरळ बिल्डिंग, नवीन बिल्डिंग्सवरती चढणं खूप सोपं असतं, लिफ्ट लावलेली असते, स्कॅफोल्डिंग असतं व्यवस्थित. पण ह्या ज्या वास्तू आहेत त्या काळात बनलेल्या, तेव्हा ते डोमचे आकार
तो डोम असा सरळ पण नाहीये की तो अर्धा सरळ आहे आणि मग टर्न पण होतो, त्याला 8 बाजू आहेत. सो प्रत्येक बाजूला जाऊन चेक करणं की तिकडचा दगड किती खराब झालाय, काय झालाय, कुठे क्रॅक्स आहेत, ह्या गोष्टी चेक करायच्या. वरती जाऊन त्या कामगारांनी जाऊन काम करायचं, ते स्टॅच्यूच्या वरती चढायचं, त्याला रिपेअर करायला. हे सगळं खूप मॅजिकल आहे म्हणजे. आणि तसे क्राफ्ट्समॅनशिप मिळवणं या काळात हा एक खूप मोठा सध्याचा येणारा आम्हाला प्रॉब्लेम, अडचण वाटते की म्हणजे ते कौशल्य असायला हवं. येस, कारण आता ती क्राफ्ट्समॅनशिप म्हणले तर नवीन मटेरियल आल्यामुळे मार्केटमध्ये जसं फास्ट फॅशन आली आहे की दर 15 दिवसांनी लोक कपडे चेंज करतात, डिझाईन्स चेंज करतात, प्रत्येक सीझनला नवीन कपडा येतो. तसं इंटिरियरमध्ये पण हल्ली व्हायला लागलंय. दर 5 वर्षांनी लोकांना स्वतःचं घराचं हे बदलायचं असतं, रिनोव्हेट करायचं असतं. पण ही जी जुनी मटेरियल्स आहे, जी नॅचरली आपल्याला मिळाली आहेत, ती आपल्या DNA मध्ये आहेत. ती आपल्याला समजतात माणसाला की हे लाकूड आहे. मला ह्याच्यावर खूप सोपं हे होतं की मी माझ्या बाबांना घरात बघितलंय एखादं गोष्ट रिपेअर करताना, पण आजकाल आपण नाही करत पटकन रिपेअर, कारण आपल्याला ते मटेरियलच माहीत नसतं. जुन्या वेळी लाकडाचं असायचं, स्क्रू लावता यायचा पटकन. आताच्या प्लायमध्ये किंवा वेगवेगळ्या मटेरियल्स बरोबर आपली तेवढी मैत्रीच नाहीये, कारण आज मैत्री कराल तर 5 वर्षांनी ते मटेरियल गेलेलं पण असेल मार्केट. त्यामुळे खूप एक अनोळखीपणा पण आहे थोडासा नवीन मटेरियल्स बरोबर. बरोबर. आणि जुनं जे आहे तो ठेवा आहे अक्षरशः, की ते वर्षानुवर्ष टिकून राहिलंय. हो, तर ते राखणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठीच हे कारागीर पण खूप महत्वाचे आहेत, कारण ह्यांच्या पिढ्यानपिढ्या हे काम करत आली आहेत. त्यांना जर नाही जपलं आपण तर हे आर्ट आणि हे क्राफ्ट नष्ट होऊन जाईल. मग पुढे कधी मिळणारच नाहीत कामं करायला. त्यामुळे हेरिटेज वाचवण्याचा हा पण एक असला पाहिजे मोटिव्ह की हे क्राफ्ट्समॅन्स, हे लोकांना पण कौशल्य, त्यांना पण इकॉनॉमी मिळाली पाहिजे थ्रू ह्या कामाने. बरोबर. त्यांना रोजगार मिळत राहिला तर ते त्या प्रकारचं काम करत राहतील. करेक्ट. आणखी काही प्रकल्पांविषयी? एक आपण महाबळेश्वर क्लब म्हणून एक आहे, ते जास्त करून इंटिरियर, एक्सटिरियर, लँडस्केप सगळा मिळून आहे. नंतर लोणावळ्याला पण आपण एक म्युझियम करतोय, जे ट्रेन्स गलीज असतात म्हणतात त्यांना, जुन्या ट्रेन्स, त्यांच्यासाठी म्युझियम डिझाईन करतोय. अरे वा, बरं. ते खूप इंटरेस्टिंग प्रपोजल असणार आहे. त्याला यायला एक साधारण 6-7 महिने जातील अजून. ते पण करताना आम्हाला चॅलेंजेस म्हणायला गेलं तर ट्रेन्स आहेत जुन्या, त्या जेव्हा आपण एवढ्या पब्लिक समोर ओपनली आणतो, हजार्ड्स असतात, पाऊस खूप आला, वरतून काही पडलं झाडावरनं वगैरे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप विचार करायला लागतो आणि त्याप्रमाणे डिझाईन्स करायला लागतात, त्याप्रमाणे मॅनेजमेंट, टुरिस्ट कसा फिरणार आहे आतमध्ये इथपासून. मग त्याच्यासाठी सायनेजेस वेगवेगळे लागतात. ब्लाइंड पर्सन शुड बी एबल टू म्हणजे त्याला पण फिरता आलं पाहिजे आणि वास्तू त्याला ऐकू गेलं पाहिजे, सगळंच ओव्हरऑल. बरोबर. सो अशा गोष्टी पण डिझाईन करताना बघाव्या लागतात, विचार कराव्या लागतात. नवीन बांधकाम एखाद्या इमारतीचं आणि जतन संवर्धन एखाद्या वास्तूचं करणं, तर याच्यामागे दृष्टिकोनातला फरक हा काय असतो? दृष्टिकोन असा फरक असू नये असं माझं मत आहे दोन्ही गोष्टी करताना, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण आज आपल्याला ज्या 100 वर्षापूर्वी इंग्रजांनी बनवून ठेवलेल्या वास्तू, त्याच आपल्याला जसं एकदम कुतूहल वाटतं, आश्चर्यचकित करणाऱ्या वास्तू बघितल्या तर त्याच आहेत. त्याच्यानंतर खूप आर्किटेक्ट्सने काम केलंय, खूप लोकांनी नॉन आर्किटेक्ट्सने पण काम केलंय, पण त्या बिल्डिंग्सबद्दल आज आपल्याला असं आहे का आश्चर्य किंवा कौतुक? का नाही आहे? कारण इंग्रजांची मे बी इच्छा होती की त्यांनी अजून राज्य करावं, 100 वर्ष नाही, त्यांना टिकवण्याचं होतं की इथे बिल्डिंग ज्या आम्ही बांधू त्या खूप वर्ष टिकतील, तेवढे वर्ष आम्हाला राज्य करता येईल. आणि आज आपण तो विचाराने पण वास्तू बांधतोय का? जो आपला परंपरा आहे आपली की पहिल्या पिढीने दुसऱ्या पिढीला काहीतरी द्यावं, ह्या जर दृष्टिकोनाने वास्तू बांधल्या गेल्या तर मला वाटतंय की पुढच्या जनरेशनकडे पण काहीतरी हेरिटेज असेल. नाहीतर 100 वर्ष जुनी हीच वस्तू फक्त हेरिटेज म्हणायला जर गेलो तर त्याच्यात काही कौतुक उरणार नाही. नवीन गोष्टींना पण हेरिटेज कसं म्हणता येईल, बरोबर, तो पण विचार केला पाहिजे. या क्षेत्रामध्ये आणि तुमच्या फर्ममध्ये नव्याने तू ज्या वेळेला आलीस ग्रीष्मा, तर त्यावेळेला अशा काही नवीन कल्पना मांडणं किंवा काही सूचना करणं याचं स्वागत होत होतं का? काही समजावून देताना काही वेळेला संघर्ष म्हण किंवा काही काळ जावा लागला, असं घडलं का कधी? हो,
प्रत्येक कंपनीत हा होतो. जेव्हा जुनी जनरेशन जाते आणि नवीन जनरेशन येते तेव्हा त्या दोघांना एकत्र काम करण्यासाठी, कारण आता आमच्या फील्डमध्ये असं झालं की ते जुन्या जनरेशनने फक्त पेपरवर काम केलंय, आता आम्ही कम्प्युटर वापरायला लागलोय. हां, हां. पहिले ड्रॉइंग सगळे मोठे मोठे हाताने हाताने काढायचे. काढलेले असायचे, त्यामुळे हार्डवर्क खूप खूप असायचं, होतं. खूप. आणि जर आता आपल्या जनरेशनने ठरवलं की मी एवढेच आवर्स काम करणार आहे आणि तेवढ्या तासात माझं काम होणार आहे, तर हे पचनी पडायलाच पहिली वेळ लागतो जुन्या जनरेशनला. तर किती वेळ काम करणं आणि खूप काम केलं म्हणजे खूप वेळ काम केलं, असं जी परिभाषा आहे त्या सगळ्या बदलायला वेळ लागला. हां, 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 हां. कम्प्युटरवरनं प्रिंट्स काढून प्रिंट्सवरती काम करणं, किंवा आता आम्हाला प्रिंट काढावीच लागत नाही, अशा गोष्टींना पण समजवायला वेळ लागतो. बरं. मुंबईमध्ये, विशेषतः दक्षिण मुंबईमध्ये अनेक वास्तू आहेत की ज्यांच्या खरोखरच संवर्धनासाठी, म्हणजे वारसा वास्तू आपण ज्यांना म्हणतो, हेरिटेज साईट्स, अशा अनेक आहेत. तर त्याच्यामधल्या काही टाटा मेमोरियल हॉस्पिटल असेल किंवा हाफकिन बंगलो वगैरे, याचं देखील काम तुम्ही काही प्रमाणात केलं होतं ना? टाटाचं हॉस्पिटल नवीन येतंय, जे हाफकिनच्या लँडवर येतंय. अच्छा. जी की एक, म्हणजे आता टाटाचं कॅन्सरचं काम आपण माहितीच आहे, सगळ्या वर्ल्डमध्ये माहिती आहे. आणि तुम्ही सिच्युएशन बघितली पण असेल, किती पेशंट्स मुंबईत येत आहेत फॉर बरोबर. ट्रीटमेंट. तर त्या मानाने म्हणून गव्हर्नमेंटने त्यांना ही लँड अलॉट केली आहे हाफकिनची. त्याच्यावर ते नवीन एक हॉस्पिटल येतं कॅन्सरचं, ते आपण आर्किटेक्ट म्हणून काम करतोय. बरं. तर त्याच्यात कॉन्झर्वेशनचा पार्ट म्हणजे तिथे एक आम्हाला मूर्ती मिळाली आहे, जी ASI मॉन्युमेंट मध्ये येतं. आर्किओलॉजी सर्वे ऑफ इंडिया म्हणजे ASI. तर त्यांची हे डिपार्टमेंट आहे. बेसिकली आपले सगळे जे वास्तू आहेत, किल्ले आहेत, हे या बॉडीच्या अंडर येतात. म्हणजे त्याचं संरक्षण, संरक्षण संवर्धन करणं आणि त्याच्यासाठी फंड्स फ्लोट करणं, एव्हरीथिंग हे सगळं त्यांच्या अंडर असतं. असे स्टेट आर्किओलॉजी पण एक असतं. हां. हे सेंट्रल झालं, स्टेट असतं. आणि आपल्या मुंबईचं बघायला गेलं तर MHCC म्हणून मुंबई हेरिटेज कमिटी असं एक बोर्ड संस्था आहे. संस्था आहे. तर आम्हाला कुठलेही बिल्डिंगचं काही कॉन्झर्वेशन करायचं असेल तर आम्हाला यांच्याकडनं परमिशन्स लागतात, NOC लागते, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. सो त्याच्यासाठी म्हणजे हे आम्हाला गाईड करतात इन अ वे की कसं केलं पाहिजे. याच्यात खूप एक्सपर्ट्स असतात त्या कमिटीवरती बसलेले, ते आम्हाला गाईड करतात की तुम्ही असं करा, असं करा, हे तुम्ही कसं करता हे आम्हाला सांगा. सो त्याच्यासाठी हे गायडन्स म्हणून आहेत सोबत. अच्छा. हे खूप वेगळ्या प्रकारचं काम आहे, नाही का? म्हणजे मगाशी तू म्हणालीस की जसं त्या डोमवरती चढून त्याचं संवर्धन करणं, त्याचे सगळे कोन नीट पाहून त्या त्या ठिकाणची डिझाईन कशी आहेत ती पुन्हा सुरक्षित करणं, या प्रकारचं काम हे आव्हानात्मक आहेच, हे कलाकौशल्य असणं. पण याचबरोबरीने आणखी काय काय आव्हानं या ऐतिहासिक वास्तूंच्या जतनाच्या बाबतीत जाणवतात? खूप मोठा हे आहे जो की डेटा अवेलेबल नाही आहे बऱ्याच गोष्टींचा. आम्हाला ह्याचे ड्रॉइंग शोधणं किंवा ह्याच्यावरती माहिती मिळवणं, ही खूप वेगवेगळे डिपार्टमेंट्स इन्व्हॉल्ड असल्यामुळे पण फरक पडतो की कुठे कुठे स्टेट आर्किओलॉजी इन्व्हॉल्ड असते, कुठे कुठे अजून वेगवेगळ्या बॉडीज इन्व्हॉल्ड असतात, बोर्ड्स असतात जे स्वतःची, किंवा प्रायव्हेट लँड असेल तर त्यांचं स्वतःचं रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. आता रेल्वेचं आहे तर रेल्वेचे स्वतःचे हेरिटेजचे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत. सो डेटा कलेक्ट करणं सगळ्यांकडनं हा एक खूप मोठा टास्क होतो पहिला. आणि दुसरं म्हणजे मटेरियल्स अचानक शोधताना कळतं की अरे इथपर्यंत पोचलोय आणि आता इथे नवीनच काहीतरी प्रॉब्लेम आढळलाय. आपण जेव्हा वास्तू स्वच्छ करायला सुरुवात करतो त्याच्यात अनसीन गोष्टी खूप असतात. म्हणजे मे बी तो लेअर आत्ता दगडाने भरलेला आहे, पण तो काढल्यावरती अचानक कळतं की अरे इथे खूप मोठं क्रॅक आहे. आणि आता वरती चढल्यावरती लक्षात येतं की आता ह्याला ट्रीट पण करायचंय, मग परत त्याची तयारी खाली करायची. असं ह्या सगळ्या गोष्टी सरप्राईजेस खूप असतात. तर तो पण एक म्हणजे इंटरेस्टिंग आहे पण चॅलेंजिंग पण आहे. कारण अचानक वाटू शकते की त्यासाठी कोणतीही स्पेशलाइज्ड क्राफ्ट्समॅनशिप लागू शकते किंवा कोणीतरी स्पेशलाइज्ड कन्सल्टंट लागू शकतो हे काम करायला. तर तेव्हा मग थोडंसं हे होतं. मी म्हणलं तसं की क्राफ्ट्समन्स मिळणं पण एक खूप मोठा प्रॉब्लेम व्हायला लागला हळूहळू. कारण जर हे मटेरियलच वापरले जात नाही तर ते लोक पण ह्या फील्डमध्ये का कामं करतील ना, त्यांना पण दुसरी फील्ड शोधायलाच लागते. बरोबर. हे सगळं टीमवर्क सुद्धा आहे, नाही का, फार मोठं. हो, म्हणजे नुसतंच तुम्ही डिझाईन करून दिलीत आणि झालं असं नाही आहे ते. नाही.
खूप मोठं टीमवर्क आहे. आपल्याला खूप लोकांकडनं आता एशियाटिक लायब्ररी पण आम्ही वापरतो बुक्स आणि ह्याच्यासाठी रिसर्च करायला. तर तिकडनं खूप इंटरेस्टिंग ह्याच्यात ह्या बिल्डिंगचं बोलायला गेलं तर आपण आणखीन एक वेगळा हे पण भाग घेऊ करू शकतो शकू. भाग. हां. कारण ह्याच्यात स्टेन ग्लास जो आहे तो इतका मोठा पार्ट आहे. आत्ता मुंबईत खूप कमी बिल्डिंग्समध्ये स्टेन ग्लास उरले आहेत आणि या बिल्डिंगमधली बऱ्यापैकी स्टेन ग्लास ओरिजिनल आहे. काचा त्या आहेत काचा त्या. ज्या बाहेर रंगीत दिसतात दिसतात रंगीत त्या. काचा. आणि त्याचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी एक एक्सपर्ट लागतो. बरं. तो माझ्या पण बियॉन्ड आहे. म्हणजे आय एम द लीड, तरी पण हे काम करणारे एक्सपर्ट्स वेगळेच आहेत. सो ते त्यांना शोधून त्यांच्याबरोबर, तर त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळतं कधी कधी. असं प्रत्येक माणसाकडनं वेगवेगळ्या. सो ह्यातला कार्पेंटर पण काहीतरी शिकवूनच जातो शेवटी. बरोबर. हो. जो दार रिपेअर करायला आलाय, कारण ब्रासच्या कड्या हे ते एवढं जुनं जुनं वस्तू आहेत त्या बिल्डिंगमध्ये ज्या आपण कधी सहज बघायला मिळत नाहीत. म्हणजे ते लाकूड सुद्धा उच्च प्रतीचा आहे. हो. धातू जो वापरला गेलेला आहे तो सुद्धा चांगल्या प्रतीचा, काच चांगल्या प्रतीची, अगदी अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि त्याच्यासाठी लागणारं कुशल मनुष्यबळ मिळवणं हे एक आव्हान म्हणता येईल. आर्किटेक्चर शिकणाऱ्या तर खूप मुली आहेत, त्यांना वाव याही क्षेत्रात कसा आहे वास्तू संवर्धनामध्ये? वाव आहे, कारण हा आहे ना एक पॅशन ओरिएंटेड फील्ड आहे पूर्णपणे. ह्याच्यामध्ये मुलगा मुलगी जेंडरचा काही फरक पडणार नाही आहे. जर तुम्ही डिझाईन आणि ह्याला खूप सिरियसली विचार करत असाल की तुम्हाला आवड आहे, मला काहीतरी बनवायचं आहे, मला देशासाठी पण काहीतरी चांगलं द्यायचं आहे. वा. मी म्हणलं तसं की मला मुंबईचा एक छोटासा प्रॉब्लेम आम्ही आत्ता रिसर्च करतोय की ट्रॅफिक शाळेंच्या बाहेर जो होतो अचानक, एक पीक आवर्स असतात जे आपण शाळेला एंट्री करताना आणि एक्झिट शाळा करताना, सुटताना आणि भरताना. भरतानाचे जे वेळ आहे त्यावेळेला इतकं ट्रॅफिक असतं त्या रोडला आणि मुलांची सेफ्टी त्या पॉईंटला इतकी रिस्की असतं. तर ह्याच्यावरती आम्ही विचार करतोय की काहीतरी सोल्युशन काढावं, म्हणून आमचा रिसर्च चालू आहे याच्यावर पॅरलली एक. तर जर ह्याचं सोल्युशन मिळालं तर खूप आनंद होईल आणि आपल्याला जगभर हे इम्प्लिमेंट पण करता येईल. नुसतंच विचार नाही करायचा, पण त्याचं उत्तर पण शोधून काढायचं आहे. तर हा असा एक पॅशनेट विषय आहे. तुम्हाला काहीतरी दुसऱ्यांसाठी करायची इच्छा आहे तर देशासाठी आपल्या. बरोबर. सो तो जर कोणामध्ये असेल तर महिला आणि पुरुषमध्ये फरक राहणार नाही, कोणीही करू शकेल. या क्षेत्रामध्ये तुमची सृजनशीलता ही खूप महत्त्वाची आहेच. नवीन काहीतरी निर्माण करणं, त्यातला आनंद, त्यातलं समाधान हे खूप मोठं, हे निश्चितच म्हणता येईल आपल्याला. पण वेळेचं गणित कसं असतं? म्हणजे अगदी 10 to 5, 10 ते 5 आणि बाहेर, असं शक्य आहे का? नाही आहे शक्य. तुम्हाला साईटवरनं कधीही फोन येऊ शकतो. आत्ताच कालचीच गोष्ट आहे की डोमचं काम चालू असताना अचानक कुठेतरी लिकेज जाणवलं, तर मला त्या क्षणाला त्यावेळेला फोनवरती अटेंटिव्ह राहून किंवा साईटला लगेच जाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तेव्हा तुम्हाला सगळं विसरायचं आहे, बाकीचे विषय विसरायचे आणि धावायचे फक्त. मग तुम्हाला मूल असू दे, घरी कोणी नसू दे, त्याला घेऊन जा. पण ही जबाबदारी ही फार जबाबदारी महत्त्वाची. आहे. येस, हे जबाबदारीचंच काम आहे, कारण ह्याच्यावरती खूप लाईफ्स पण अवलंबून आहेत. बरोबर. ह्या कामातून मिळणारं समाधान हे किती मोठं आहे की वास्तूचं जतन संवर्धन केलं तुम्ही, त्याची काही कधी पुरस्कार रूपाने पावतीसुद्धा मिळत असेल, असं काही घडलंय का? सो आता मी एक राजकीय पक्षाचं केंद्र ऑफिस जे असतं ते दिल्लीला आपण बांधलं, तर त्याची टाईमलाईन खूप टाईट होती. आणि त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करून पूर्ण इंडियन कल्चर आणि इंडियन टेम्पल आर्किटेक्चर अशा गोष्टींचं अभ्यास केला आणि त्याचं आणि मॉडर्न आर्किटेक्चरचं मिक्स करून, कारण त्याच्यात टेक्नॉलॉजी हवी. आत्ताच्या काळात जर कुठलं ऑफिस बनवतोय आपण तर त्याला टेक्नॉलॉजी हवीच. बरोबर. दुसरं म्हणजे त्याला नवीन मटेरियल्स हवे, कारण ते जुने मटेरियल आता अवेलेबल नाही आहेत. सो ह्या दोघांचं सगळ्याचं मिक्स करून आम्ही ते ऑफिस केलं आहे. जेव्हा आम्ही ते खरं पहिल्यांदा बघितलं स्वतः पण, आणि त्याच्याबद्दल आम्हाला एक अवॉर्ड पण मिळाला. अरे वा. आणि सगळ्यांनी खूप कौतुक केलं त्या प्रोजेक्टबद्दल. दो आम्ही तो प्रोजेक्ट खूप दाखवू नाही शकत सिक्युरिटी रिझन्स वगैरे म्हणून, पण त्या प्रोजेक्टला बघून आम्हाला जे समाधान आहे आज, किंवा आता CSTचं पण काम जे चालू आहे, ज्या दिवशी ते पूर्ण होणार आहे तो दिवस आम्ही फक्त वाटच बघते की आय विल बी द यंगेस्ट टू वर्क ऑन दॅट प्रोजेक्ट मे बी. असं एक मलाही हे आहे की खूप कौतुक आणि शुभेच्छा सुद्धा तुला यासाठी. हे सगळे झाले कौतुकाचे विषय. आपल्याला
आपल्या कामाची पावती मिळणं हा एक वेगळा. पण टाटा कॅन्सर हॉस्पिटल जेव्हा पूर्ण होईल आणि तिथे खरं लोकांना इंडियामध्ये त्या लेवलवर ट्रीटमेंट मिळायला लागेल, हे जेव्हा होईल त्या दिवशी ते रस्त्यावरची लोकं, लहान लहान मुलं बसलेली होती ना, ती बघून जेव्हा मला पहिल्यांदा वाईट वाटलेलं, ते आय थिंक दॅट इज मोर व्हॅल्युएबल दॅन एनिथिंग एल्स. असं दुसऱ्याचं दुःख दूर करण्यासाठी हो, अगदी. उभी राहणारी अशी ती दुसरी वास्तू असणार आहे येस येस येस. टाटा स्मारक रुग्णालयाची. तर ग्रीष्मा नंदापूरकर, तू इथे आलीस आणि आम्हाला छान तुझ्या ह्या व्यवसायाविषयी माहिती दिलीस आणि तुझा दृष्टिकोनही त्यातून आम्हाला कळला. उद्योग मंत्र ही आमची मालिका आहे, तर तुझ्याशी या गप्पांमधून असे काही मंत्र, काही टिप्स आपल्या ऐकणाऱ्या मैत्रिणींना नक्की मिळाले असतील. आमच्याशी संवाद साधलास, मनापासून आभार मानते. धन्यवाद. थँक्यू.